नंतरचा प्रकार आहे सर्वनाम. काल आपण नाम शिकलो होतो. नाम म्हणजे काय होतं थोडक्यात, त्याच्यामध्ये आपण बघितलेलं काल्पनिक असो किंवा वास्तविक असो, बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण हे सगळं बघितलं होतं, त्याचे प्रकार सुद्धा बघितले होतं. सामान्य नाम असेल, विशेष नाम असेल, भाववाचक नाम असेल, मग त्यामध्ये आपण पदार्थवाचक नाम आणि समूहवाचक नाम हे प्रकार कशाचे होते, कोणत्या नामाचे प्रकार होते, हे सामान्य नामाचे प्रकार होते, बरोबर आहे. मग आता नंबर 2 आहे सर्वनाम. मग आता हे जे सर्वनाम आहे, आता सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. बघा काय सांगितलं, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. मग आता ज्या ठिकाणी नाम नाहीये त्या ठिकाणी काय येणार, सर्वनाम येणार. कारण काय सांगितलं मी, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतो. मग आता सर्वनामचे बघा 6 प्रकार पडतात. 1 नंबर आहे पुरुषवाचक, ठीक आहे. नंतर नंबर 2 आहे दर्शक, ठीक आहे. नंतर आहे संबंधी, नंतरचा आहे प्रश्नार्थक, नंतरचा आहे सामान्य, आपण त्यालाच अनिश्चित म्हणतो, आणि शेवटचा आहे आत्मवाचक. मग आता हे 6 प्रकार पडतात. बरं, 6 प्रकार तर पडतात, पण आता एकूण सर्वनामे बघा काय सांगितलं, एकूण सर्वनामे किती आहेत, 9 आहेत. मग कसे की ते आपण नामाऐवजी वापरतो. बघा काय सांगितलं, एकूण सर्वनामे 9 आहेत, आणि हे सर्वनामे आपण कुठे वापरतो, नामाऐवजी वापरतो. पण प्रकार किती सांगितले, त्यात 1 2 3 4 5 आणि 6 प्रकार सांगितले, ठीक आहे. मग आता एकूण सर्वनामे जे आहेत त्यात आता 1 नंबरचा आहे मी, ठीक आहे. आपण म्हणतो मी उद्या गावाला जाणार, स्वतःचं नाव घेतो का आपण, स्वतःचं नाव घेतो का, असं म्हणतो का रितेश, रितेशच म्हणाल का की रितेश उद्या गावाला जाणार, म्हणतो का, नाही. मग त्याच्याऐवजी, त्या नामाऐवजी तो काय वापरतो, सर्वनाम वापरतो. म्हणजेच मी उद्या गावाला जाणार. नंबर 2 आहे तू, काय सांगितलं, तू उद्या येशील का, बरोबर आहे. त्याचं नाव घेण्याच्या ऐवजी आपण काय म्हणतो, तू उद्या येशील का, हे झालं सर्वनाम. नंबर 3 चा आता बघा, तो ती ते, तो ती त्या आणि ते. नामाऐवजी प्रत्येक ठिकाणी आपण नाम वापरू शकत नाही, ठीक आहे. नंतर हा ही हे आणि ह्या. नंतर आहे जो जी जे ज्या. नंतर नंबर 6 आहे कोण. आपण प्रश्नामध्ये विचारतो कोण आहे, आपण घरी आहे, एखाद्याला कोणी दरवाजा वाजवला, आपण म्हणतो कोण आहे. आपल्याला अगोदरच माहिती पडतं का कोण आलं, नाही माहिती पडत, मग आपण विचारतो कोण आहे. नंतर आपण फिरायला जाऊ. आता आपला समूह आहे, ग्रुप आहे, मग प्रत्येकाचं नाव घेत असणार का, मग त्या ठिकाणी काय म्हणतो, आपण आलो म्हणजे आपल्या सोबतचे सर्व झाले, म्हणून आपण उद्याला फिरायला जाऊ. नंतर काय, एखादा म्हणतो काय आहे, बरोबर आहे, आपण विचारतो. नंतर स्वतः, स्वतःचे नाव. मी म्हटलं तुम्हाला की स्वतःचे नाव सांगा, म्हणजेच नामाऐवजी आपण स्वतः वापरलं, हे झालं सर्वनाम. मग एकूण सर्वनामे किती, 9 आहे, आणि प्रकार किती आहे, 6 आहे. मग आता लक्ष द्या, आपण 1 नंबरचा बघूया पुरुषवाचक. आता तुम्ही म्हणसाल पुरुषवाचक, मग आता हे पुरुषवाचक आहे, मग याच्यामध्ये बघा पुरुषवाचक म्हटल्यानंतर तुम्ही म्हणसाल की आता याच्यामध्ये मग काय आला, पुरुष आला, माणूस आला, बरोबर आहे. पण तसं याच्यामध्ये काही नाहीये. पुरुषवाचक मध्ये बघा काय सांगितलं, मूर्त किंवा अमूर्त. बघा मूर्त किंवा अमूर्त म्हणजेच काय, जिवंत असो, मेलेला असो, कुठलाही असो, ठीक आहे. मग मूर्त किंवा अमूर्त अशा कोणत्याही घटकाचा समावेश होतो, कोणत्याही घटकाचा त्याच्यामध्ये काय होतो, समावेश होतो. मग तो मूर्त असो किंवा अमूर्त असो. नंतर बघा काय सांगितलं याच्यामध्ये, आता बघा याचे पुरुषवाचक जे आहे, पुरुषवाचकच्या मध्ये बघा याचे 3 प्रकार पडतात, लक्षात घ्या. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. मग आता याच्यामध्ये आपल्याला प्रथम पुरुषवाचक बघायचा. बघा याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं, प्रथम पुरुषवाचक बघायचा. याच्यामध्ये काय सांगितलं बघा, प्रथम पुरुषवाचक मध्ये बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना, बघा बोलताना स्वतःचा उल्लेख करताना स्वतःच्या नामाऐवजी काय सांगितलं, स्वतःच्या नामाऐवजी काय करतो, जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक असतात. मी आता उदाहरण दिलं होतं रितेशचं, ठीक आहे. मग स्वतःच्या ऐवजी तो काय वापरतो, सर्वनाम वापरतो. आता उदाहरणार्थ बघा, इथे या ठिकाणी गेलो मी, आम्ही, आपण आणि स्वतः. नामाऐवजी आपण जे वापरतो. मग त्याच्यामध्ये उदाहरण बघा,
मी उद्या गावाला जाणार आहे. आता हे मी काय झालं, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. मी काय झालं, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. मग बघा, मी उद्या गावाला जाणार आहे, नंतर आपण सहलीला जाऊ, हे आपण झालं सर्वनाम. झालं का? बर. त्यानंतर आम्ही तुला मदत करू, हे सुद्धा सर्वनाम झालं. ठीक आहे. नंतर स्वतः खात्री करून घेतो. मग या ठिकाणी प्रथम पुरुषवाचक मध्ये मी हे उदाहरण लिहिले. मग हे झाले प्रथम वाचक. काय झालं, प्रथम पुरुषवाचक. प्रथम वाचक नाही, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. बघा इकडे, आता मधात आपण तिकडे बसलो होतो, लाईट वेगळा केल्यामुळे आपण इकडे आलो होता. बघा समोरचा आपण बघितलं होतं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. ठीक आहे. कशाचा प्रकार होता, सर्वनामाचा. बरोबर आहे. मग आता आपण बघणार आहोत द्वितीय पुरुषवाचक. काय सांगितलं, द्वितीय पुरुषवाचक. मग याच्यामध्ये काय सांगितलं बघा, समोरच्या व्यक्तीचं, ऐका, द्वितीय पुरुषवाचक म्हणजे काय होतं, समोरच्या व्यक्तीचं नाव न देता तुम्ही त्या नावाऐवजी त्याला काय करता, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम वापरता. समोरच्या व्यक्तीचं नाव न घेता. मग बघा कसं, उदाहरणार्थ काय सांगितलं, तू आहे. आपण म्हणतो तू कुठे गेला होतास, तू कुठे गेली होतीस. बरोबर आहे, असं म्हणतो का, नितीन कुठे गेलता, असं म्हणू शकतो. पण त्याऐवजी आपण त्याला काय वापरतोय, द्वितीय पुरुषवाचक. म्हणजे नाव न घेता आपण त्याला काय करायचे, तू म्हणायचे, तुम्ही म्हणायचे. ठीक आहे. नंतर आता हे तुम्ही, नंतर आपण पण म्हणतो आपण. ठीक आहे. नंतर स्वतः हा सुद्धा उल्लेख करतो द्वितीय पुरुषवाचक मध्ये. मग आता उदाहरण बघा, तू एवढा पेढा खाऊन टाक. आता हे तू आलं का, नावाऐवजी आपण काय केलं, समोरच्याला त्याच्या नावाऐवजी सर्वनाम वापरलं. ते कुठलं वापरलं, द्वितीय पुरुषवाचक. मग याच्यामध्ये काय सांगितलं, तू एवढा पेढा खाऊन टाक. काय म्हटलं, तू एवढा पेढा खाऊन टाक. नंतर नंबर 2, तुम्ही एवढे काम कराच. काय सांगितलं, तुम्ही एवढे काम कराच. आपण म्हणतो ना, एखादं काम सांगितलं पण तो म्हणतो की हो होईल, करेल, सकाळी येईल, दुपारी येईल, संध्याकाळी येईल. तर मग आपण तर बोलताना काय म्हणतो, तुम्ही एवढं काम कराच. नंतर बघा, आपण आत या. हे बघा, आपण किंवा या ठिकाणी तुम्ही सुद्धा वापरू शकतो. तुम्ही आत या. तुम्हीच्या ऐवजी आपण सुद्धा वापरू शकतो. नंतर तुम्ही जाऊन आलात, हे बरे झाले. हे तुम्ही, हे झालं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. बघा, तुम्ही जाऊन आलात, हे बरे झाले. या तुम्हीच्या जागी आपणही लिहू शकतो. आपण जाऊन आलात, हे बरे झाले. ठीक आहे. म्हणजे समजलं तुम्हाला, हे द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. मग त्याचप्रमाणे नंतरच आहे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. मग याच्यामध्ये काय सांगितलं बघा, ज्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे. बघा, ज्याच्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे किंवा लिहायचं आहे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना, त्याचा उल्लेख करायचा पण कसा, सर्वनामांना करायचा. ज्याच्याबद्दल बोलायचं आहे किंवा लिहायचं आहे पण त्याच्या ऐवजी काय वापरायचं, आपल्याला त्या ठिकाणी सर्वनाम वापरायचे. मग बघा, तो नाव न घेता आपण काय लिहायचं, तो, ती, ते, त्या, हे झाले उदाहरण. मग आता उदाहरण बघा कसं, तो म्हणे आजारी होता. बघा, नाव न घेता काय हो, तो म्हणे आजारी होता. नंतर नंबर 2, ती अतिशय सुंदर होती. काय सांगितलं, ती अतिशय सुंदर होती. हे झालं कशामध्ये, तृतीय पुरुषवाचक मध्ये. ती अतिशय सुंदर होती. ठीक आहे. नंतर त्या चांगल्या बोलत किंवा आपण म्हणू शकतो बोलत होत्या. त्या चांगल्या बोलत किंवा बोलत होत्या. आपण असंही लिहू शकतो, एखाद्याला सांगताना सांगू शकतो. म्हणजेच काय, समोरच्या व्यक्तीबद्दल आपल्याला काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी लिहायचं आहे. मग नाव न घेता आपण त्या ठिकाणी काय करणार, हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम त्या ठिकाणी वापरणार. ठीक आहे. समजलं एवढं, तर परत सांगायचंय. बर, ठीक आहे. आता आपण बघूया नंतरच दर्शक सर्वनाम. आता हे झालं सर्वनामामध्ये. ठीक आहे. नंतर हे कशामध्ये पडलं होतं, पुरुषवाचक सर्वनाम मध्ये होतं का, पुरुषवाचक मध्ये प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम.
मग आता हे प्रकार कशामध्ये होते, जे सर्वनामाचे 6 प्रकार होते, 6 प्रकारामधला पहिला प्रकार होता पुरुषवाचक सर्वनाम, त्यातले हे प्रकार होते. मी तुम्हाला सांगितलं एकूण सर्वनामे 9 आहेत आणि प्रकार किती आहेत, 6 आहेत. ठीक आहे, मग आता 6 मधला आपण कोणता बघितला, नेमकाच एक बघितला पुरुषवाचक सर्वनाम. आता नंबर 2 चा आपण बघूयात दर्शक सर्वनाम. वाच कर ना. नंतरचा प्रकार आहे दर्शक सर्वनाम. पहिला बघितलं होतं आपण पुरुषवाचक सर्वनाम, नंबर 2 आहे दर्शक सर्वनाम. मग आता दर्शक सर्वनामामध्ये काय सांगितलं, वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते. काय सांगितलं, वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते तो वाक्याचा कर्ता असतो. बघा, वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगणारी तो कोण असतो, मग कर्ता असतो. लक्ष द्या, जर संपूर्ण वाक्य, आता बघा, जर संपूर्ण वाक्य हा ही हे किंवा तो ती ते बद्दल माहिती सांगत असेल तर तो शब्द वाक्याचा कर्ता असतात. बघा, जर ह्या शब्दाने सांगितलं किंवा ह्या शब्दाने सांगितलं तर तो काय असतो, वाक्याचा कर्ता असतो. मी सुरुवातीला सांगितलं की वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते तो कोण असतो, कर्ता असतो. मग आता याच्यामध्ये बघा, उदाहरणार्थ कमला डॉक्टर आहे. काय सांगितलं, कमला डॉक्टर आहे. मग आता याच्यामध्ये बघा, कर्ता कोण आहे, याच्यामध्ये कोण आहे, बर ठीक आहे. आता हेच वाक्य आपण ह्या वाक्याचं आपल्याला पुढे सांगायचं, ती डॉक्टर आहे. मग कर्ता कोण आहे याच्यामध्ये, ती आहे, ती डॉक्टर आहे. नंतर हे लक्षात ठेवा, सर्वनाम कधीही नामानंतरच येते. बघा काय सांगितलं, सर्वनाम हे कधीही कशानंतर येते, नामानंतरच येते. मग आता याच्यामध्ये बघा काय सांगितलंय, नंतर फक्त एका नामापूर्वी, ऐका आता, एका नामापूर्वी वरील शब्दाचा वापर केला तर ती दर्शक विशेषणे होतात. फक्त एका नामापूर्वी, काय सांगितलं बघा, फक्त एका नामापूर्वी वरील शब्दाचा वापर केला तर ती कोणते विशेषण होतात, दर्शक विशेषणे. आता आपण खाली तुम्हाला मी फरक दिला, उदाहरणार्थ तो कावळा आहे, इथं काय सांगितलं मी, फक्त एका नामापूर्वी, एका नामापूर्वी. आता कावळा आहे, ठीक आहे, मग त्याच्या अगोदर आपण काय वापरलं, ठीक आहे, झाड आहे, त्याच्या अगोदर काय वापरलं आपण, ते. मग काय सांगितलं तिथं, फक्त एका नामापूर्वी वरील शब्दाचा वापर केला तर ती दर्शक विशेषणे होतात. ठीक आहे, मग आता खाली बघा, दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण. आता याचे तुम्हाला खाली उदाहरण दिले. बघा, ती चालाक मुलगी आहे. काय सांगितलं, ती चालाक मुलगी आहे. हेच वाक्य दर्शक विशेषण आहे, ती मुलगी चालाक आहे. काय सांगितलं, हे बघा, ती चालाक मुलगी आहे, अर्थ सारखाच आहे, अर्थ सारखाच आहे, पण वाक्य रचना बघा, या ठिकाणी ती काय सांगितलं, चालाक मुलगी, आणि इथं काय सांगितलं, ती मुलगी चालाक. आलं का लक्षात. मग दर्शक सर्वनाम आणि दर्शक विशेषण. इथं वरती काय सांगितलं तर फक्त एका नामापूर्वी वरील शब्दाचा वापर केला तर ती दर्शक विशेषण होतात. आता वाक्य तुम्हाला असं दिले, ती चालाक मुलगी आहे. मग या ठिकाणी आपण काय केलं, वरील शब्दाचा वापर केला, उदाहरणार्थ केलाय. बर, मग आता या ठिकाणी आपण मुलगी घेतली. काय सांगितलं, दर्शक सर्वनामामध्ये ती चालाक मुलगी आहे, पण या ठिकाणी ती मुलगी चालाक आहे. म्हणजेच काय झालं, मुलगी या ठिकाणी सर्वनामामध्ये होते, पण ती कुठे आली, चालाकच्या अगोदर. नंबर 2 जातो, तो मठ्ठ मुलगा आहे. काय सांगितलं, तो मठ्ठ मुलगा आहे. इकडे काय होणार, तो मुलगा मोठा आहे, अर्थ सारखाच येतोय का. मग सांगायचं आहे की एका नामापूर्वी वरील शब्दाचा वापर केला, एका नामापूर्वी वरील शब्दाचा वापर केला तर ती कोणते विशेषणे असतात, दर्शक विशेषणे असतात. समोर पर्यंत चला, ठीक आहे, समोर बघू. आता